आजच्या पहिल्या वाचनामध्ये संदेष्टा योना या छोट्या पुस्तकातून देव आपल्याला एक मोठे चित्र दाखवतो. निनवे शहर जे पूर्णपणे पापामध्ये बुडालेले होते, तरीही जेव्हा संदेष्टा योना गेला आणि फक्त एकच वाक्य बोलला, अजून 40 दिवस सर्व काही नष्ट होईल, तेव्हा संपूर्ण शहर हादरले. राजा सिंहासनावरून उतरला, राजमुद्रा सोडली, ताट घातला, राखेत बसला. लहान मुलांपासून प्राण्यांपर्यंत सर्वांनी उपवास केला. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, हृदयात खोल दुःख होते आणि त्यांनी खरोखर मनापासून पश्चाताप केला. कल्पना करा, एक शहर जिथे हिंसा, अन्याय, लोभ, व्यसने यांनी भरलेले होते, पण जेव्हा देवाचे वचन आले तेव्हा त्यांनी ते ऐकले आणि लगेच संपूर्ण शहर बदलले. देवाने त्यांचे दुःख पाहिले, त्यांचे अश्रू पाहिले आणि त्याने केलेली शिक्षा मागे घेतली. आजच्या पवित्र शुभवर्तमानामध्ये आपण ऐकतो की प्रभू येशू आपल्याला सांगतो, योना निनवेकरांसाठी चिन्ह होता, पण मी तर योनापेक्षा सुद्धा मोठा आहे. मी प्रभू येशू तुमच्या समोर उभा आहे. मी तुमचे पापे घेऊन क्रुसावर गेलो. मी तुमच्यासाठी रक्त गाळले. तरीही कधी कधी आपण म्हणत असतो की देवा मला चिन्ह दाखव, पण चिन्ह तर आधीच आपल्या सर्वांसाठी दिलेलं आहे आणि ते म्हणजे क्रुसाचं चिन्ह. प्रिय मित्रांनो, हा उपवास काळ आपल्याला आज विचारत आहे, मी किती खोलवर पश्चाताप करतो. माझ्या जीवनातील कोणते पाप, क्रोध असू द्या किंवा मत्सर, चुकीचे संबंध, पैशांची लालसा, कुटुंबाकडे दुर्लक्ष, यामुळे माझे हृदय देवापासून दूर आहे का? दावीद राजासारखे आपण म्हणूया, देवा माझ्यावर दया कर, माझे हृदय शुद्ध कर, मला नवीन प्रेमळ हृदय दे.